पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत. खतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो मागच्या काही दिवसापासून बंद होता ती सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरं तर 25 तारखेपासून गाळप सुरू होत आहे, पण ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बाकी लोकांना ही आनंदाचीच बातमी आहे. अत्यंत आनंदाची बातमी आहे. रोलर पूजन आज आम्ही केलेलं आहे आणि 25 नोव्हेंबर आम्ही तारीख ठरवली की आम्ही मोळी टाकू. आणि मोळी टाकल्यानंतर लगेच क्रशिंग सुरू होईल. माझा एक संकल्प होता की या मतदारसंघातले जे काही निर्णय झाले, मतदारसंघ आता धनंजयकडे राष्ट्रवादीकडे गेलाय, पण हे माझं कर्तव्य होतं, हे धुराडा सुरू करून जायचं इथून जाताना. म्हणजे जाणार नाही कुठे, पण एक माझा संकल्प होता तो पूर्ण करू शकेल. म्हणजे त्याला कसा झालाय मी भाषणात सांगेन. ओके. आता इंडियन एक्सप्रेसमध्ये आपण दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कटेंगे बटेंगे या विषयावर त्याच्यावर मी जे बोलले, त्यांनी जे बोलले ते टोटली त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पण दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यावर परत पण तरी काय म्हणणं होतं? तरी काही नाही, जे बोलले तेच बोलले आणि जे बोलले ते तुम्ही व्यवस्थित छापले. फक्त हेडलाईन करायची पद्धत असते त्या पद्धतीने केली. पण काय वाटतं आहे महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती? महाराष्ट्राची धुळा उडवू नका. महाराष्ट्राची परिस्थिती खूप छान आहे. अच्छा, खूप छान. दौडा सगळ्या भागामध्ये झाले आपले सभा. म्हणजे कुठला भाग शिल्लक राहिला? विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कुठलाही भाग शिल्लक नाही. नागपूर शहर सोडलं तर विदर्भात गेले. आता आज मी नाशिक मध्ये जाणार, सांगलीमध्ये जाणार, अक्कलकोटकडे जाणार. उद्या मी निफाड, नाशिक असा दौरा आहे. बुलढाणा, आर्वी वगैरे परवा सभा लागतील. काय होतं, माझ्या सभा लागल्यावर मग त्या दिवशी समजा मोदीजींची किंवा अमित भाईंची सभा आली तर मग माझा कार्यक्रम बदलतो. बाकी तर सभा लागल्या. 4-5 दिवस बाकी आहेत. काय वाटतं महाराष्ट्राचा मूड काय? महाराष्ट्राचा मूड चांगला आहे, बदलला आहे. लोकसभेसारखा वाईट अजिबात वाटत नाही आहे मला. वाईब खूप पॉझिटिव्ह वाईब आहे. नक्कीच. आपण म्हणतो की पंकजा मुंडे सांगतात की महाराष्ट्राचा मूड बदलला आहे, पॉझिटिव्ह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.